संस्थापक अध्यक्ष भगवान आलोटे सर तसेच मल्टी टॅलेंटेड प्रिन्सिपल सर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनाच अभिवादन। आज जर बघितलं तर आपण सर्वजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत, परंतु या महामानवाला झालेले परिश्रम जर बघितले, ऐकले आणि जर ऐकले तर आपल्याला अंगावर काटे येतील। कारण की या महामानवाला शाळेत बसू दिलं जात नव्हतं। ज्या ठिकाणी विद्यार्थी चप्पल किंवा बूट काढत होते त्या ठिकाणी यांना बसून शिक्षण घ्यावं लागलेलं आहे। आणि हो, वर्गामध्ये कुठला उत्तर जर येत नसेल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला उत्तर येत होते। ते जेव्हा हात वर करायचे त्यावेळेस त्यांना टीचर उत्तर सांगून देत नव्हते। अशा वेळेस त्यांना खूप राग यायचा, परंतु ते शांत राहून शिक्षण प्राप्त त्यांनी केलं। या महामानवाला महाराष्ट्र सरकारने 27 ऑक्टोबर 2027 रोजी यांचा जो दिवस एक महान परिपत्रक जाहीर केलं होतं। त्या परिपत्रकामध्ये सांगितलं होतं 7 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करावा। कारण 7 नोव्हेंबर रोजीच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी शाळेत प्रवेश घेतला होता आणि तिथून पुढेच भारताचा इतिहास बदलला। ज्या महामानवाला वर्गात बसू दिले जात नव्हतं त्याच महामानवाने भविष्यात पुढे मोठे झाल्यानंतर 32 डिग्र्या प्राप्त केल्या आणि 9 भाषाचे ज्ञान अवगत केले। असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारताचे संविधानाचे शिल्पकार आहेत। आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या मुलांना सगळेजण आपण साजरा करतच आहोत। जर म्हटलं तर लहान वयातच जे परिश्रम त्यांनी घेतले, इतके काही परिश्रम होते। त्यांना पिण्याचे पाणी देखील पिऊ दिले जात नव्हते किंवा वर्गात त्यांना बसू दिले जात नव्हते। ज्या ठिकाणी गलिच्छ वस्ती किंवा ज्या ठिकाणी घाण दलिद्री असेल त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बसू दिले जायचे। त्या ठिकाणी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण प्राप्त केले आणि त्या शिक्षणाच्या बळावर त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि आज भारत सर्व एकात्मता, बंधुभाव, रूल्स सगळ्या गोष्टी संविधानातून फॉलो करतो। बघा मुलांनो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। जो कोणी हे प्राप्त करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलेलं आहे। आणि ते म्हणतात, माझी भूक भाकरीने नाही तर तुमच्या घेतलेल्या शिक्षणाने मिटेल। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझी भूक भाकरीने नाही तर तुम्ही घेतलेल्या शिक्षणाने मिटेल। असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज त्यांचा महापरिनिर्वाण दिवस। मित्रांनो, जर म्हटलं तर शिक्षण प्राप्त करायला हवेच, शिक्षणाशिवाय कुठेही थारा नाही। असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 32 डिग्र्या आणि 9 भाषेचे ज्ञान प्राप्त करून भारताचे नाव मोठे केले आणि या भारताला संविधान दिले। मी एवढं बोलून मी ते थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय जवान, जय किसान।